हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनणार आहोत चाट भेल आणि ती चाट भेल आपण चिप्सपासून बनवणार आहोत, जे आता सर्वत्र ट्रेंडिंग आहे. मी जास्त काहीच वापरणार नाही आहे. जे घरात अवेलेबल आहे त्याच गोष्टी मी यूज करणार आहे. कांदे असे सोलून घेतलेले आहेत आणि हे राज आणि आम्ही दोघं बनवतोय, राज आणि मी. राजने मला मदत केली होती कांदा बारीक करून घेण्यासाठी. हे एक आमच्याकडे मशीन आहे कांदा बारीक करण्याचा. त्यात राज कांदा बारीक करून देत होता, कारण ते चिरायला भरपूरच वेळ लागतो. त्यामुळे तो मला असं मदत करत होता. आणि त्यानंतर आम्ही दुसरी प्रोसेस केलेली आहे पुढे. आणि सर्वांना माहीतच असे हे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. चाट चिप म्हणजे चिप्सचं चाट बनवतात. जे आपल्याकडे वेफर्स असतात अवेलेबल, लेस असतात, बिंगोमध्ये असतात, असं वेगवेगळं काही असतं. नाचोज असतात, त्यानंतर आलू भुजिया शेव असते. असं सगळं वापरून आपण ही भेल बनवू शकतो आणि ही खूप इझी आणि टेस्टी लागते. आता मी टोमॅटोही चिरून घेतले आहे, तुम्ही बघितले असेल मागे व्हिडिओमध्ये. आणि यामध्ये मी जास्त काही फ्लेवर घेतलेले नाही आहेत. क्रीम अँड ओनियन आहे, त्यानंतर स्वीट चिली आहे, त्यानंतर स्पायसीवालं एक माझ्याकडे होतं, आलू भुजिया आहे, हे सगळं घेतलेले आहे. आणि हे पॅकेट्स मी बघितले असेल, हे ओपन पॅकेट्स आहेत. तर हे थोडे थोडे खाऊन झाल्यानंतर राजने ठेवलेले होते, पण त्याला खूप दिवस झालेले नाही आहेत, जस्ट 1 डे झालेला आहे. कारण हे आम्ही डीमार्टमधून आणलं होतं. त्यानंतर आलू भुजिया एक होती आणि मेयोनीज होतं. तर एका टोप घेतलेला आहे आम्ही, त्यामध्ये कांदा चिरून टाकलेला आहे, त्यामध्ये टोमॅटो चिरून टाकलेला आहे आणि यानंतर आपण मेयोनीज टाकणार आहोत. हे सगळं मस्त मिक्स करून घेणार आहोत. मेयोनीज हे अनहेल्दी असते मला माहिती आहे, पण एक दिवस चालतं आणि त्यानंतर आपण भरपूर एक्सरसाइज करायची, मग ते बंद होऊन जातं. ही एक स्मॉल टिप आहे माझ्याकडून. आता हे सगळे चिप्स मी यामध्ये टाकलेले आहेत, जे माझ्याकडे अवेलेबल होते आणि हे सगळं मस्त मिक्स करून घेणार आहे. आलू भुजिया होती, ती शेवही मी टाकलेली आहे इकडे. त्यामुळे एक वेगळाच क्रंच आणि स्पायसीनेस आपल्याला लागणार आहे. यामध्ये तुम्हाला हवं असेल तर मिरचीही टाकू शकता, पण मी मिरची अव्हॉइड केली आहे, कारण राज आणि मी खाणार होतो आणि घरात मम्मी-पप्पा हे असं काही नाही खात जास्त. त्यामुळे राज आणि मीच खाणार होतो, त्यामुळे मिरची मी अव्हॉइड केलेली आहे. हे असं बनवून मस्त तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त टेम्प्टिंग दिसत आहे. आणि हे तुम्ही घरी इझिली बनवू शकता, कुठल्याही चिप्स बरोबर बनवू शकता. त्यामुळे हे नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी फॉलो करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.